या ठिकाणी प्रश्न बघा, 9.2 अंश छेद 5 या अपूर्णांकास अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरित केले असता अंशाच्या दुपटीपेक्षा छेद कितीने कमी असेल. आता या ठिकाणी बघा, प्रथम आपल्याला काय करायचंय तर अंशाधिक अपूर्णांकामध्ये काय करायचं तर रूपांतर करायचं. या ठिकाणी बघा, मग अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करत असताना काय होणार आहे तर 5 गुणिले 9 अधिक 2 अशा पद्धतीने होणार आहे. बघा, 5 गुणिले 9 अधिक 2 छेदस्थानी किती आहे तर 5 आहे, म्हणून या ठिकाणी 5. आता या ठिकाणी बघा, 5 9 45 अधिक 2 47, 47 छेद 5. आता या ठिकाणी पुढे काय सांगितलंय तर अंशाच्या दुपटीपेक्षा छेद कितीने कमी असेल. अंशाच्या दुपटीपेक्षा. आता अंशाचे काय करायचं तर आपल्याला दुप्पट करायचंय. अंशाचे दुप्पट करायचंय म्हणून काय करायचं तर गुणिले 2 करायचं. 47 गुणिले 2 केले. या ठिकाणी 7 दुनी 14, हातच्या आला 1, 4 दुनी 8 आणि 9 म्हणजे या ठिकाणी आले 94. आता 94 आल्यानंतर पुढे काय सांगितलंय तर छेद कितीने कमी असेल. मग या ठिकाणी बघा काय होईल तर 94 वजा छेद किती तर 5 आहे, म्हणून 94 वजा 5 होईल. 94 वजा 5 केल्यानंतर किती येईल तर 89 येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे काय होईल या प्रश्नाचं उत्तर आहे.